भागवत करी गीता भागवत करी श्रवण अखंड चिंतन विठोबा कन्या पुत्र होते जी सात्विक कोळी कन्या पुत्र होते जी सात्विक कोळी कन्या पुत्र होती जी सात्विक कोळी कन्या होती जी सात्विक
आपुल्या हिता जो आशे जागता धन्य माता पिता तयाचिया कुळी कन्या पुत्र होते जे सात्विक तयाचा हर एक वाटे देवा गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतना विठोबाची कुळी कन्या पुत्र होते जे सात्विक तयाचा हर एक वाटे देवा तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही पुढे कन्या पुत्र होते जे सात्विक तयाचा हर एक वाटे देवा महायोग पीठे तटे भीमारत्यम वरपुंडरीकाय दंतमनंद्रम समागत तिष्ठन्त मानंदकंदम प्रब्रह्मलिंगम भजे पण पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगाकुर प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका प्रस्तुतरूपे कीर्तन सेवी करता घेतलेला अभंग महान भगवत भक्त विश्ववंदनीय संत सम्राट महाविष्णू जगदवंद जगद्गुरु संत तुकोबाराय यांचा 4 चरणांचा प्रसंग अवधान
ज्या जगद्गुरु संत तुकोबरायाने भंडाऱ्या डोंगरावर बसून स्वार्थी स्वतःला उद्देशून, परार्थी समाजाला उद्देशून भक्ती महात्मेपर, विश्वासाचे, विचाराचे, चिंतनाचे, नाम महात्मेपर, मागणीपर, संत महात्मेपर, कारुण्य, हास्य, अभंगाची रचना केली. 4092ची गाथा, ज्या तुकोबाराच्या गाथ्याला आपण 5वा वेद समजतो, ज्या जगद्गुरु संत तुकोबाराचं मुळात 2री पर्यंत शिक्षण होतं, पण कलियुगामध्ये लोकांचा उद्धार होण्याकरता, लोक भक्ती मार्गाला लागण्याकरता, सुख समाधान प्राप्त होण्याकरता 4092ची गाथा तुकोबाराने तुम्हाला परमार्था करता. कारण परमार्था करता नरध्याला यावे लागते, परमार्था करता वारकरी व्हावं लागतं, आणि परमार्थात खरी जीवनमुक्ती कळावी लागते. परमार्थ हे आत्म्याच्या विकासाची केली साधन आहे. बाह्यांगाचा परमार्थ वेगळा आणि अंतरंगामधला परमार्थ वेगळा. परमार्थ हे असं धन आहे, परमार्थ महाधन, जोडी देवाचे चरण व्हावया जतन, ही उपाय लाभाची. असं धन आहे तुमच्या आमच्या चित्ताला समाधान प्राप्त होण्याकरता, भागवत प्राप्ती करून घेण्याकरता. पण परमार्थ करण्याकरता संतांचं सानिध्य पाहिजे, संतांचा सहवास पाहिजे, संतांची समागम, संतांची संगत असावी लागते. ज्या जीवाला संतांचा सहवास आहे, ज्या जीवावर संत कृपेचा कवच पडलेला आहे, त्या जीवाला भगवत प्राप्ती झाल्याशिवाय राहत नाही. मग भगवत प्राप्ती होण्याकरता संतांच्या संगतीची आणि सद्गुरूच्या प्राप्तीची अत्यंत आवश्यकता आहे. कुठलंही कार्य असो, सांसारिक कार्य असू द्या, सामाजिक कार्य असू द्या, धार्मिक कार्य असू द्या, राजकीय कार्य असू द्या, शैक्षणिक कार्य असू द्या, व्यावहारिक कार्य असू द्या, ते कार्य निर्विघ्नपणे पार पडण्याकरता जो अखिलाकांड ब्रह्मांड नायक, जो सदा आहे, जो भूतकाळामध्ये होता, जो वर्तमान काळामध्ये आहे, जो भविष्य काळामध्ये सेवा निवृत्त होत नाही, त्याचं नाव देव आहे. ज्याच्याकडे दिव्यता आहे त्याचं नाव देव आहे. ज्याचा शबंध देशामध्ये, शबंध काळामध्ये, शबंध वस्तूमध्ये, शबंध चराचरामध्ये, मृत्यू लोकामध्ये, त्रिभुवनामध्ये आणि सप्तही पात्रामध्ये विस्तार आहे. विठ्ठल विस्ताराला सप्तही पातळी
विस्ताराला जनी सप्तहे पातळी भरोणी विठ्ठल व्यापक त्रिभुवनी विठ्ठल मुनी मानसी चोहीकडे विस्तार आहे. अशा अखिलाकांड ब्रह्मांड नायकास मनुष्य देहाला जन्माला आल्या जीवानी नतमस्तक होणं वंदन करून शरण जाणं त्यांची कृपा घेणे तुमचं आमचं अद्यप कर्तव्य आहे. पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संतांची. जे ब्रह्म विष्णू हे साधू संतांच्या पायाच्या धुलिकाने पावन होता एवढा मोठा अधिकार संतांचा आहे. देव श्रेष्ठ का संत श्रेष्ठ? देव संतांच्या तुलनेमध्ये कमी पडतो. एवढा मोठा अधिकार संत महात्म्यांचा आहे. संत श्रेष्ठ पातकी नष्ट करीती एवढा मोठा अधिकार आहे. संत होण्याकरता देव होण्याकरता जीवनमुक्त होण्याकरता जन्म मृत्यूचा फेरा चुकवण्याकरता कोणता जन्म घ्यावा लागतो? वैकुंठामध्ये देव इच्छा करतात पुन्हा मी मृत्यू लोकांमध्ये जन्माला यावा. का? माणसाचं जीवन मनुष्यत्व देवत्व आणि संतत्व तिघाचे मिश्रण आहे. दैवी शक्ती प्राप्त होण्याकरता संतत्व प्राप्त होण्याकरता देव होण्याकरता 84 योनीमधून मनुष्य नरदेहाला जन्माला यावं लागतं. आणि मनुष्य नरदेहाला जन्माला येण्याकरता सुद्धा खूप मोठं पुण्य प्राप्त व्हावं लागतं. तेव्हा हा मनुष्य नरदेह प्राप्त होत असतो. आणि परिपूर्ण जन्म मिळण्याकरता मनुष्य नरदेह जन्म मिळाला पण हात नाही किंवा पाय नाही किंवा एका डोळा नाही अपंगत्व परिपूर्ण जन्म मिळण्याकरता प्रथम केला गर्भवास काय ते सांगा विषयास दुःख भोगिले नवही मास आलो जन्मास 9 मास. नवही मास म्हणजे 9 महिने 9 दिवस आईच्या गर्भातला तुमचा आमचा जन्म आहे. आणि त्या जन्मातून मनुष्य नरदेहाला जन्माला येण्याकरता आपण देवाला वचन देतो. देवा या आईच्या गर्भातून मनुष्य नरदेहाला मग सुखाने जन्म देतो. का म्हणे गर्भवाशी सुखी घालावी आम्हाशी गुण गाई नावडी हिची माझी सर्व जोडी. काय दिलो आपण देवाला वचन? जय वडिलांनी आम्हाला जन्म दिला ते आई वडील आमचे दैवत आहेत. ते आई वडील म्हणजे तीर्थक्षेत्र आई वडील म्हणजे काशी. आई वडिलांची सेवा करण्याकरता सद्गुरूची प्राप्ती करून संतांच्या संगतीनं नामधारकांच्या वैष्णवांच्या सानिध्याने परमार्थ करण्याकरता पुन्हा मला जन्माला एवढी देवा. जेवढे मनुष्य नरदेहाला जन्माले जीव आहेत प्रत्येक जीवाने देवाला वचन दिलं पण वचनाला किती जीव कटिबद्ध असतात. वेची ते वचन जेणे राही समा तुझ व्हावा हे देव तरी हा सुलभ उपा. संतांची कृपा दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कृथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका. थोडासा परिहार आज आपल्या रुईभर गावामध्ये भगवान परमात्मा पांडुरंगाच्या ज्ञानोबर आहे तुकोबर आहे नामदेव आहे वारकरी संप्रदायाची परीक्षक म्हणजे याची ख्याती होती आमचे संत गोरबा काका. या महाराष्ट्र भूमीवर तुम्ही आम्ही जन्माला आलो तुमचं आमचं भाग्य आहे. का? महाराष्ट्र भूमी साधू संतांची भूमी आहे. या जगामध्ये अनेक बलाढ्य ऐश्वर्य संपन्न देश पाहायला मिळतील. अमेरिका आहे जपान आहे चीन आहे आफ्रिका आहे जर्मनी आहे बलाढ्य ऐश्वर्य संपन्न देश पाहायला मिळतील. पण भारत देश ऋषी मुनींचा देश आहे. या भारत देशामध्ये अनेक राज्य पाहायला मिळतील पण हा महाराष्ट्र राज्य साधू संतांची भूमी आहे. या महाराष्ट्र राज्यामध्ये जेवढ्या साधू संतांनी जन्म आणि अवतार घेतले तेवढ्या जगाच्या पाठीवर कुठलाच राज्य नाही. त्या साधू संतांच्या भूमीवर तुम्ही आम्ही जन्मालो हे तुमचं आमचं भाग्य आहे महाराज. कुठे जन्माला यावं ह्याला सुद्धा विशेष महत्व आहे. महाराष्ट्रामध्ये जन्म आलो पण कुण्या जिल्ह्यामध्ये जन्म घ्यावं ह्याला सुद्धा विशेष महत्व आहे. आपण ज्या वारकरी संप्रदायाची परीक्षा करू या कुंभार समाजामध्ये ज्या संत गोरोबा काकांनी जन्म घेतले त्या संत गोरोबा काकांच्या जिल्ह्यामध्ये धाराशिव जिल्ह्यामध्ये तुम्ही आम्ही जन्मालो हे तुमचं आमचं परम भाग्य आहे. उजळले भाग्याता अवघे चिंतावर परम भाग्य लौकिक भाग्य आणि सांसारिक भाग्य. भाग्याचा उदय उदय म्हणजे दिवस. म्हणून आज आपल्या रुईभर या गावामध्ये संत महात्म्यांच्या भगवान परमात्मा पांडुरंगाच्या सगळ्यांच्या कृपा आशीर्वादानं ज्याने आपलं अखंड आयुष्य शैक्षणिक क्षेत्रामध्ये
आदरणीय हरिभक्त वारकरी संप्रदायामध्ये संसारही साध्य झाला, परमार्थही साध्य झाला. बघा, काही माणसाला जीवनामध्ये संसार साध्य होतो पण परमार्थ साध्य होत नाही. काही माणसाला परमार्थ साध्य होतो, ह्याला संसार जमला नाही असं म्हणतात. संसार साध्य होत नाही. काही माणसाला संसारही साध्य होतो आणि परमार्थही साध्य होतो, आणि काही माणसाला परमार्थही साध्य होत नाही, संसारही साध्य होतो. संसार उत्कृष्ट केला हिरण्यकश्यप रावणासारख्याने, पण परमार्थ निकृष्ट केला. परमार्थ उत्कृष्ट केला जगद्गुरु संत तुकोबाराने, पण संसार निकृष्ट झाला. परमार्थ उत्कृष्ट, संसार उत्कृष्ट शांती ब्रह्मनाथरायांनी केला, आणि परमार्थ निकृष्ट, संसार निकृष्ट तुमचा आमचा सर्वसामान्य जीवाचा. तसे आमचे आदरणीय हरिभक्त पारायण वारकरी संप्रदायामध्ये, वारकरी संप्रदायाची धोरा आदरणीय शिवाजी महाराज गुरुजी विस्ताराधिकारी सेवानिवृत्त होऊन बारगुळे गुरुजी, त्यांचे 2 सुपुत्र श्रीमान अमोल बारगुळे व कल्याणी बारगुळे. मी पहिल्यांदा त्यांना धन्यवाद देतो महाराज. मुलावाना मुलं जन्माला चांगली आली की आई वडिलांचा अभिषेवार्थ शास्त्र सांगतं. मुलं जन्माला येत असतात, पण आपल्या वडिलांच्या अमृत महोत्सवाच्या निमित्तानं, अधिष्ठ चिंतन सोहळ्याच्या निमित्तानं कथा कीर्तन व्हावं, अन्नदान व्हावं, इष्टमित्र पाहुणे यावे, हे सद्बुद्धी भगवान परमात्मा पडवून त्या कुटुंबामधल्या कुळामधला सुपुत्रांना द्यावी लागते. आणि ही अंमलात आणण्याचं काम त्या सुपुत्रांनी, ह्याला सत्वगुणी पुत्र लागतात. पुत्र, आध्यात्म पुत्र, मध्यम पुत्र आणि उत्तम पुत्र. उत्तम पुत्र आईवडिलांच्या मनामध्ये काय आहे हे ओळखून जो मुलगा स्वतः काम करतो त्याचं नाव उत्तम पुत्र आहे. आईवडिलांनी मुलाला काम सांगितल्यानंतर मुलाने काम करणं त्याचं नाव मध्यम पुत्र आहे. आणि आई वडिलांनी मुलाला काम सांगितल्यानंतर मुलाने काम न करणं त्याचं नाव अधम पुत्र आहे. तमगुणी पुत्र, रजगुणी पुत्र आणि सत्वगुणी पुत्र. म्हणून अमोल बारगुळे आणि कल्याणी बारगुळे 2 सुपुत्र, ही शुद्ध बिजापोटी, फळे रसाळ गोमटी, मुखी अमृताची वाणी, देह देवाची कारणे. किती मोठा आनंद आहे, किती मोठा सोहळा आहे. आज दिवाळीचा दिवस आहे, पण तुकोबाराय म्हणतात आमची दिवाळी दसरा दिवाळी तोची अमास, सखे हरिजन भेटतील. हरिजन म्हणजे हरीचे दास. हो, तुका म्हणे आधी घरात तोची दिवाळी. दिवाळी दिवाळी आहे तुमची आमची वैष्णवांची नामधारकांची भक्तांची. किती मोठा आनंद आहे. वैकुंठामधल्या देवाधिका जो अधिकार नाही तो मृत्यू लोकांमध्ये तुम्हाला काय करणार. वैकुंठामध्ये, वैकुंठामध्ये सगळ्या गोष्टी संपन्न आहेत, पण वैकुंठामध्ये कीर्तन नाही, वैकुंठामध्ये भजन नाही, वैकुंठामध्ये नामधारक नाहीत, वैकुंठामध्ये वैष्णव नाहीत, वैकुंठामध्ये संत नाहीत, वैकुंठामध्ये सद्गुरूची प्राप्ती नाही, वैकुंठामध्ये तीर्थ नाहीत, वैकुंठामध्ये आईबालांची सेवा करण्याचा अधिकार नाही. हे सगळं अधिकार जीवनामध्ये प्राप्त कोण घ्यायचा असेल, सगळ्यात श्रेष्ठ काय असेल, आपलं खरं हित कुठं असेल. तुम्ही एखाद्या देवाला न जा, एखाद्या तीर्थाला न जा, एखादी वारी कमी करा, पण ज्या आईवडिलांनी जन्म दिला, आई वडील हे आपले तीर्थक्षेत्र आहेत. आई वडील म्हणजे काशी समजून जो पुत्र आईवडिलांची सेवा करतो त्या घरामध्ये अखिलाकांड ब्रह्मांड भगवान परमात्मा पाडून सदैव वास्तव्य करतो. देवाचं वास्तव्य कुठे आहे? श्रीमंताच्या घरी नाही महाराज, सेवकांच्या घरी. जीवनामध्ये काही गोष्टी एकाच वेळेस मिळतात, आई वडील आणि तारुण्य. 3 गोष्टीचा आदर करा, माता पिता आणि गुरु. 3 गोष्टीपासून सावध राहा, वाईट संगत, स्वार्थ आणि निंदा. आणि 3 गोष्टी सुटल्यानंतर येत नाहीत. शरीरातील प्राण, तोंडातील शब्द, धनुष्यातील बाण. बोला, बोलायचं असेल अमृतासारखं बोला, मधुर बोला, रसाळ बोला, ओजस्वी बोला, गोड बोला.
जगायचं असेल समाजाकरता देशाकरता ज्या आईवडिलांनी जन्म दिला त्या आईवडिलांची सेवा करण्याकरता आणि संतांच्या संगतीने परमार्थ करण्याकरता जीवन जगा. निर्व्यसनी जीवन हे स्वानंदी जीवन आहे. हा जन्म संसारा करता नाही. मग संसार सोडायचा का? अगोदर संसार करा मग परमार्थ करा. 18 प्रकारचे संबंध संत महात्म्यांनी सांगितलं. पण संसार हा होत असतो आणि परमार्थ हा करावा लागतो. संसार हे दुःखाची रास आहे आणि परमार्थ हे सुखाची रास आहे. आपण संसार किती थाटामाटामध्ये केलो, देवा या संसारामध्ये माझं काही नाही, बरं जे आहे ते सगळं तुझंच आहे. तुका मने घालू तयावरी भार वाहोवा संसार देवा पायी ठेविले अनंते तैशेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान. परमात्मा सत्ताधीश आहे. देव ठेवील तसं राहावं लागतं. देव ते खावं लागतं आणि नेईल त्या दिवशी आनंदानं जावं. प्रत्येक माणसाची 3 सोहळे ठरले आहेत बघा. जन्माला यायला एक सोहळा, लग्नाचा एक सोहळा आणि अंत्ययात्रेचा एक सोहळा. 3 सोहळ्यामधून एक सोहळा चुकवता येतो. तो म्हणजे कोणता? समर्थ रामदासांनी सावधान म्हणल्यावर धुमतो. लग्नाचा सोहळा चुकवता येतो पण जन्म म्हणल्यानंतर मृत्यू हा प्रत्येकाला ठरलेला आहे. गरीबाला मरण आहे, श्रीमंताला मरण नाही असं म्हणता येत नाही. बरं, आम्हाला जन्म मिळाला पण कळला का? न कळे ते कुळू एरोगले नामया विठ्ठले एकाची. आम्हाला जन्म मिळाला पण कळला का? कळलं हे अत्यंत महत्वाचं आहे. मग आमचं हित कुठं आहे? संसारामध्ये हित नाही म्हणून संसार सोडायचा नाही. संसारी असावे असोनी नसावे. संसारात असून नसल्यासारखं असावं. बरं, देवाचं वास्तव्य तुमच्या आमच्या जवळ आहे. देवाला हुडकायची गरज नाही. आपलं हित कुठं आहे? भगवंताच्या नामचिंतनामध्ये, आईवडिलांच्या सेवेमध्ये. सामान्य पुण्य नव्हे. हा 5 दिवसाचा सोहळा उत्सव आनंद अमृत महोत्सवाच्या निमित्तानं सामान्य पुण्य नव्हे, सामान्य खर्च नव्हे. आणि हा झालेला खर्च देव कुठल्या रूपातून कुठल्या माध्यमातून कधी देईल काही सांगता येत नाही. हे सामान्य पुण्य नाही. पुण्य हे मिळवावं लागतं आणि पुण्य मिळवण्याकरता प्रारब्ध अनुकूल असावं लागतं. पुण्य हे पैशाने मिळत नाही. आणि ह्या जन्मामध्ये आपण पुण्य प्राप्त केलं, पुण्य मिळवलो तर आपल्या 42 पिढ्याचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. 42 पिढ्या या जन्मामध्ये येऊन आपण जन्मल्यापासून मरेपर्यंत जर पुण्य केलं तर 42 पिढ्या श्रीमंत कुलामध्ये जन्मतात. शास्त्र सांगतो 42 पिढ्या श्रीमंत कुलामध्ये. आपल्या घरामध्ये क्लास 1 क्लास 2 अधिकारी जन्माला येण्याकरता, व्यापार उत्तम होण्याकरता, शेतीमध्ये धान्य भरभराटून निघण्याकरता कशाची गरज आहे? पुण्याची गरज आहे. पुण्य, पुण्य म्हणजे काय? दुकानामध्ये मिळणारी वस्तू नाही पुण्य. पुण्य मिळवण्याचे अनेक मार्ग आहेत. सेवेच्या माध्यमातून पुण्य करता येते महाराज. ब्राह्मण समाजामध्ये जाणूदेवाच्या कुटुंबामध्ये पुंडलिकरायाचा जन्म झाला नसता आणि पुंडलिकरायाने जर आईवडिलांची सेवा केली नसती तर भगवान परमात्मा पण विटीवर उभे राहिले नसते. अधिक विषयात जायचे नाही. सामान्य सेवा होती का पुंडलिकरायांची? पुंडलिका तथास्तु प्रसन्न, काय पाहिजे ते मला चतुर्भुज. पुंडलिकरायांनी पाहिलं, म्हणले देवा गरीबाच्या घरला न बोलवताना तुम्ही आलो, कस काय येईन झालं गरीबाच्या घरला देवा? पुंडलिका मी जगामध्ये अनेक पुत्र पाहिली पण तुझ्यासारखा रात्रंदिवस आई वडिलांची सेवा करणारा एकमेव पुत्र तू आहेस. मी तथास्तु प्रसन्न आहे. काय पाहिजे ते माग. देव प्रसन्न झाल्यानंतर भक्ताने देवाला काय मागावं हे भक्ताला कळावं. तुका म्हणे आम्ही मागावी लढीवाळी पुरवावी आली माय बाबा. आता दृष्टी पुढे आईसा चितुरा हे
जो मी तुझं पाहे पांडुरंग. संसारा करता नाशक कुष्क पुंडलिकाने काही मागितलं नाही. देवा तुम्ही आमच्या गरीबाच्या घरला आलो, तुमचं स्वागत झालं पाहिजे. वीट फिरकावली आणि विटीवर उभा राहा. माझ्या आईवडिलांच्या सेवेमध्ये खंड पडता कामा नये. माझ्या आईवडिलांची सेवा करीपर्यंत तुम्ही या विटीवर उभा राहा. देव हा भक्तांच्या अंकित असतो. देव हा भक्तांच्या अधीन असतो. देवाला भक्त वाचून करमत नाही आणि भक्ताला देव वाचून करमत नाही. देव आणि भक्तांचा संगम, देव आणि भक्तांचं अतूट असं नातं असतं. भगवान परमात्मा विटीवर उभा राहिले. किती दिवस? 8 दिवस झाले, महिना झाला. पुंडलिका किती दिवस विटीवर उभा राहू? काय पाहिजे ते माग. काय मागितलं हो? मागणे ते एक तुझं प्रती आहे, देशी तरी पाही पण. काय सुद्धा मागितलं पुंडलिकाने. तुका म्हणे काही न माग्यानिक, तुझे पायी सुख सर्व आहे. गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, देई मज प्रेम सर्व. काय मागितलं पुंडलिक रायाने? 10-5 कोटी रुपये मागितले काय? नाही. पुंडलिक राय म्हणतात, पांडुरंगा मागू का? काय पाहिजे ते माग. पुंडलिक राय म्हणतात, तुझ्या मनात तू काय देशील देवा, मी त्याला स्वीकार करणार नाही. मी जे मागतो ते. मनसे काही मागा, मनसे काही मागा, हरिदासाची घरी मज उपजावा जन्मांतरी, मनशी काही मागा चिरेगा पांडुरंगा. पांडुरंगा माझी एकच मागणी, मागू का? काय पाहिजे ती माग पुंडलिका. पुंडलिक राय म्हणतात, माझी कोणती मागणी आहे? तुम्ही या विठेवर योगाने योगा विठेवर उभा राहा आणि येणाऱ्या भक्तांना दर्शन देऊन भक्तांचं समाधान करा, एवढीच माझी मागणी आहे. योगा ना योगा, दापाची योग वर्णन केलं नाही पुंडलिक रायाने. योगा ना योगा विठेवर उभा राहा. मग किती योग झाले? योगी 28. आपण म्हणतो नामदेवाने आरतीमध्ये वर्णन केलं, 28 योग होऊन गेले. किती उपयोग आहेत पुंडलिकाचे तुमच्या आमच्या. पुंडलिक राजा जन्माला आले नसते, तुम्ही पंढरपूरला गेलो नसतो. मला भला भला पुंडलिका मानला शिजनो का, कोण काळे सुखा ऐसा कोण पावत, ना तुडे जो कवने परी उभा केला विठेवरी. कशाच्या बळावर? पैशाच्या बळावर नव्हे, आईवडिलांच्या सेवेच्या बळावर. पण आईवडिलांच्या सेवेचं पुण्य सामान्य नव्हे नाही महाराज. ज्या घरामध्ये जो पुत्र आईवडिलांची सेवा करतो त्या घरामध्ये अखिलाकांड ब्रह्मांड नायक सेवक होतो. आपण भक्त म्हणून देवाची सेवा करणे वेगळं. भक्त म्हणून देवाची सेवा करतो, पण भक्ता करता देवाला सेवक व्हावं लागतं.
पण कुण्या बघता करता कोण पुण्य यांचा होईना सेवक कोण पुण्य यांचा होईना सेवक पुन्हा करता सेवक कोण पुण्यांचा होईन सेवक जिहे द्वंद्वारे पुण्यवान भक्ता करता देव सेवक होत असतो. मग हित कुठं आहे आपलं खरं हित शिवेच्या ठिकाणी आहे. आपोल्या हिता कुठं हित स्वच हित संसारिकांना कळलं नाही. स्वच हित सांख्यतिकांना कळलं नाही. स्वच हित उपासकांना कळलं नाही. स्वच हित कर्मंठकांना कळलं नाही. स्वच हित योग्यांना कळलं नाही. स्वच हित देवादिकांना कळलं नाही. आणि स्वच हित साधू संताशिवाय कुणालाही कळणार नाही. म्हणून साधू थोर जाणा साधू थोर जाणा कलियुगी. हित कुठं आहे? पहिलं हित आई वडिलांच्या सेवेच्या ठिकाणी आहे. दुसरं हित सद्गुरूंच्या ठिकाणी आहे. तिसरं हित देवाच्या ठिकाणी आहे. आणि चौथं हित संतांच्या ठिकाणी आहे. हित ते करावे देवाचे चिंतन आपलं हित कुठं आहे? हित ते करावे देवाचे चिंतन. मसोबाचं चिंतन नाही. खंडोबाचं हेंद्री शेंद्री दगडाला शिंगुरला देव आम्हाला मान्य नाही. आमचा देव एक गावा आम्ही विठोबाचे नाम आणि का पैका म्हणा मोडोनिया वाटा सूक्ष्म दुस्तर शांत महात्म्याने अवघड वाटा मोडल्या. योग मार्ग कर्म मार्ग ज्ञान मार्ग आणि भक्ती मार्ग हे 4 मार्ग आहेत. 4 मार्गामधले योग मार्ग आणि कर्म मार्ग हा डेंजर मार्ग आहे, अवघड मार्ग आहे. आणि भक्ती मार्ग हा सोपा मार्ग आहे. स्वल्प वाटी चला जाऊ वाची
तेव्हा काय भक्तीच्या त्या वाटा म्हणजे सोबाटा म्हणजे सोपा मार्ग आहे. किती भाग्यवान होतो आपण बघ, किती मोठा आनंद आहे, किती मोठा पर्वकाळ आहे. एवढे निष्ठेचे जातीवंत टाळकरी सुंदर अशी मृदंगाचार्य गायक 4-5 कीर्तनकार महाराज मंडळी या ठिकाणी आहेत सगळे. चोपदार 2 पकवाजे गौसन्या हो हार्मोनियम वादक आमचे दादा मला वाटतं 75च्या पुढे वय असले गोळी तुमच्या पुढे हा 90 तुमच्यापेक्षा चेहरा तेज आहे त्यांचा होय अंगात परमात्माचा गुण आहे महाराज मार्ग नाहीच 90 वय झालं पण चेहऱ्यावरलं तेज सांगतं महाराज. अभ्यासू पाटेकरी सगळी महाराज खूप मोठा आनंद आहे. खूप सुंदर असं बारवळी गुरुजीने या ठिकाणी नियोजन केलं आहे. नसता मला त्या गावात जाईपर्यंत भीती वाटते. पकवा सुंदर आहे पण वाजवायलाच कोणी नाही. वाजवणारा आहे पकवाजाला शेळीच नाही. 12 भानगडी असते तर ती विषयात जायची नाही. आपण विषय सोडून साऊंड स्पीकरवाल्यांचं उत्कृष्ट किती धन्यवाद द्या. उत्कृष्ट साऊंड स्पीकरवाल्यांनी धन्यवाद नियोजन केलं. चोपदार ड्रेस सहित काही चोपदार आहे पॅन्ट घालून खाली पॅन्ट आहे का मान्य चोपदार. चोपदारने धोतर घातलं पाहिजे फेटा घातलं पाहिजे त्याचं नाव चोपदार आहे. चोपदार सुंदर असं नियोजन बारगुळ गुरुजीने केले. कोटी कोटी धन्यवाद. खूप मोठा आनंद आहे. सामान्य पर्वकाळ नाही सादर हा पर्वकाळ गेला अंतरीचा माणसाच्या मनामधले मला दोष विचार विक्षेप विचार आणि आवरण विचार दुष्ट विचार वाईट विचार पाप विचार नष्ट करण्याचं आध्यात्मिक विद्यापीठ केंद्र म्हणजे कथा कीर्तन आहे. कीर्तन म्हणजे कर्माचे साधन नाही. कीर्तन हे प्रतिष्ठान आहे. कीर्तन हे प्रसिद्धीचं माध्यम नाही. कीर्तन ऐकायला इथे यायला अनंत जन्माची पुण्यही लागते. एवढं सोपं नाही इथे यायचं महाराज. कीर्तनात मेल्याले माणसं जिवंत झाली पकवाजी मास्तर आमच्या नाही बरोबर. तुकाराम महाराजच्या आमच्या जिवंत असले तर मरतील हे आमची कीर्तन. उठून तर जातील झोपी तर काढतील तंबाखू तर मळतील हे आमची कीर्तन. तुकाराम माझ्या कीर्तनात तळेगावला मेल्याला मुर्दा जीवन झाला. तळेगाव शास्त्र अगोदर आजोळ नंतर शास्त्रवाडी झाली. या त्या विषयात जायचे नाही आपण आता. म्हणून कीर्तन कर्मणूक नव्हे. ज्या ठिकाणी कथा कीर्तन चालू आहे त्या ठिकाणी अखिलाकांड ब्रह्मांड भगवान परमात्मा पांडुरंग कुठल्या रूपामध्ये कुठल्या वेशामध्ये कुठल्या अवतारामध्ये काही सांगतात येईल. देवाला कशाची आवड आहे. देवाला कथा कीर्तनाची आवड आहे. जी आवडते म्हणा देवा पूर्वाभी वासना देह वासना लोक वासना आणि शास्त्र वासना ह्या तिन्ही वासने मनुष्य जीवाला ब्रह्मरसाची गोळी मिळू शकत नाही. ते भगवंताच्या नामचिंतने कथा कीर्तनाने प्राप्त होत असते. कीर्तनाने फायदा आहे का तोटा आहे गुरुजी. इथे जरा त्या बारगुळ गुरुजीच्या अमृत महोत्सवाच्या निमित्तानं महाराष्ट्र शासनानं येईल त्याला 50,000 रुपये हेक्टरी अनुदान द्यायचं ठरवलं असतं. इथं कीर्तनात जाम भरलं असतं. मंगळ करली गर्दी मारामाऱ्या झाल्या. अनुदान इथंच द्यायचे ठरलं बारगुळी गुरुजीच्या अमृत महोत्सवामध्ये. जन येईल त्याला अनुदान. लोकाला चांगलं लवकर पटत नाही आणि वेळ निघून गेली की पश्चाताप होतो. कीर्तन ही फुकट आहे. फुकट म्हणल्यावर लोकांना किंमत वाढत नाही. तुकोबा आणि तुकोबाच्या काळामध्ये देव घ्या फुका देव घ्या फुका अहो फुकट घ्या फुकट. संसार जीव सांगतात न लगे रुका मोल नाही किंमत नाही तुमच्या देवाला. देवाशिवाय सुख आहे का होतो आम्हाला. पण माणसाच्या पुढे दुःख निर्माण झाले की माणसाला देव आठवतो. माणसाच्या पुढे संकट निर्माण झाले की माणसाला देव आठवतो आणि सुख गटगटात येतो. दुःख चगळीत बसतं. तो कुबारे सांगतात आपलं हित कुठे आहे. आपुल्या हिता जो अशी जागता धन्य माता पिता त्याची. तो कुबारे सांगतात कुठं सुद्धा जायची गरज नाही. फक्त आई वडिलांची सेवा करा.
आणि कामामध्ये काम, काही म्हणा, राम राम. काम करत असताना शेतात काम करा, घरात काम करा, रात्रीचे 12 वाजल्या, पाठी 3 वाजल्या, दुपारची 12 वाजल्या, काळ वेळ नाम उच्चारिता नाही. दोन्ही पक्ष पाहे धरते. आपलं हित करून घ्यायचं असेल तर भगवंताचं अखंड मुखारी नाम चिंतन घ्या. नाम हे परमात्मा स्वरूप आहे. नाम हे तत्व प्रब्रह्म आहे. भगवंताच्या नाम चिंतनाने पाप भस्म होतो. नाम म्हणजे बीज आणि नाम बीजाची पेरणी सद्गुरु महात्मे करत असतात. नाम संसार हे आसार आहे आणि भगवंताचं नाम चिंतन हे सार आहे. सार सारासार विचार करा उठा उठी, नाम धरा कंठी विठोबाचे. भगवंताचं नाम हे सार आहे. सार गोष्टीचा स्वीकार करावा. तो कोंबारे सांगतात सार. आपलं हित त्या ठिकाणी. देव आपल्या जवळ आहे, देवाला हुडकायची गरज नाही महाराज. एक भक्त भगवान परमात्मा पांडुरंगाकडे गेले. देवा तुमचा पत्ता कुठे आहे म्हणले. आधार कार्ड का आहे का तुमचं ओळखपत्र? गल्ली, गाव, तालुका, जिल्हा काय तुमचं आधार कार्ड आहे का देवा? कुठे राहता तुम्ही? भक्तांनी देवाला प्रश्न विचारला. भगवान परमात्मा पांडुरंग त्या भक्ताला सांगितलं, भक्ता माझा आधार कार्ड, माझा पत्ता सांगू का? ज्या भक्ताच्या मुखामध्ये अखंड माझ्याविषयी नामचिंतन आहे त्या ठिकाणी माझं सदैव वास्तव्य आहे. देवाचं वास्तव्य कुठे आहे? नामधारकाजवळ आहे. बरोबर. तुकोबारे सांगतात आपलं हित कुठं आहे? भगवंताच्या नामचिंतनामध्ये, भगवंताच्या भक्तीमध्ये, आई वडिलांच्या सेवेमध्ये. जो पुत्र आई वडिलांना दैवत समजून सेवा करतो त्याचे माता पिता धन्य. धन्य माता पिता तयाची. कुणाची माता? पुंडलिकाची आई वडील धन्य. ती बी टवाळच होता अगोदर, आता जास्त विषयात जायचे नाही. श्रावण बाळाचे आई वडील धन्य. संत रोहिदासांची आई वडील धन्य. रावणाची दृष्टी गेली हो, सूर्यनारायणाची दृष्टी, रामदासाची समर्थ रामदास, मुख्य नाव नारायण. आईनं मुलाची वाट पाहून दृष्टी गेली, आई आंधळी गेली आणि मुलाने कमंडूळ मधलं पाणी स्पर्श करावं दृष्टीला, मातेला दृष्टी दृष्टी. एकदा आई वडील निघून गेले, पुन्हा तुम्हाला आम्हाला आई वडील मिळणार नाही. धाव घाली आई आता पहा धीर नाही माझी पोटी. लहान मुलाचं हित कोण करतं मला? लहान मुलाचं हित, लहान मुलाचं हित, लेकुराचे हित वाहे बाबोलीचे चित्त, वाहे बाबोलीचे लेकुराचे हित हित आई करते. आई 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 ह्या शब्दामध्ये खूप मोठं वात्सल्य, जिव्हाळा, प्रेम आपला पाहायला मिळतो महाराज. आई धन्य माता. माता मात्र तुल्य, पित्र तुल्य आई. माय अनेक शब्द आपल्याला वापरता येतात महाराज. जन्म द्यायला माय बाप वेगळे, आई वडील वेगळे, पण जगाचे माय बाप विठ्ठल माय बाप चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता, विठ्ठल विन चाड नाही गोता, विठ्ठल विन चाड नाही. आता तुका म्हणे आता नाही दुसरे. जगाचे माय बाप भगवान परमात्मा पांडुरंग तुमच्या आमच्या जगाचा माय बाप. आणि संत, तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवान. संत हे तुमचे आमचे आई बाप आहेत. बरं तो बरं सगळं धन्य कोण? धन्य कोण? ज्ञानोबाला धन्य. धन्य तो निवृत्ती, धन्य तो सोपान, धन्य हरिदान ज्ञानदेव.
प्रत्युपकार ज्ञानोबारांचे 22 वर्षांच्या कालखंडामध्ये ज्ञानोबाने 18 अध्यायाची ज्ञानेश्वरी दिली. 9033 1.25 शब्दाची रचना. का? तवा आणि विचार आनंदीमध्ये ज्ञानोबाला 18 अध्याय का? 1.25 शब्द का? तेव्हा ज्ञानोबाला म्हणतात, माझ्या आईचं माझ्या वडिलांसोबत लग्न झालं. माझे वडील अंगावरली हळद निघण्याच्या अगोदर न सांगतात निघून गेले. थांग पत्ता नव्हता. माझे वडील परत यावे आणि माझ्या आईसोबत संसार व्हावा म्हणून माझ्या आईनं जयाची हिरवारी सोन्याचा पिंपळ अंग्या ऐशी बळरी 1.25 लाख प्रदक्षिणा पूर्ण केली माझ्या आईनं सुवर्ण पिंपळाला. तेव्हा माझे वडील कुठून आले? काशीहून रामानंद स्वामीच्या आश्रमामधून काशीहून परत आले. रामानंद स्वामींनी सांगितलं, जा तुझी धर्मपत्नी सुवर्ण पिंपळा आळवीत आहे. माझी वडील आले आणि माझ्या आईसोबत संसार झाला. तेव्हा मी जन्माला आलो. म्हणून आई वडिलांची उतराई म्हणून, आई वडिलांच्या उपकाराची परतफेड म्हणून मी 1.25 लाख शब्दाच्या रचनेच्या माध्यमातून, ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून ही उतराई आहे. आई वडिलांच्या उपकाराची परतफेड तुम्ही आम्ही कुठल्याही जन्मामध्ये करू शकत नाही. धन्य धन्य कोण? धन्य कशाला म्हणतो आपण? आजचा दिवस कसा आहे? दिवस कसा वाटतो? धन्य आज दिन आज तुमचे एवढे महात्मांचं मला दर्शन झालं. महाराज मंडळी, गायक, वादक, हो किती मोठा धन्य. हेच म्हणजे धन्य आहे झाले संतांचे, वारकऱ्यांचं दर्शन, महात्मांचं दर्शन, सत्पुरुषांचं दर्शन, सद्गुरूंचं दर्शन. आजचा दिवस धन्य आज दिवस काला सोनियाचा. आता माझं सवय आहे बरं, एक प्रमाण डबल चाळीत बदलून म्हणायची. वेळ असते ना फडकरी कीर्तन लय विचित्र. मला विशेषून विषय करायचे ती लागलेली सवय असते. सवय एक प्रमाण डबल चालीत बदलून म्हणलं पाहिजे. हे कीर्तन करणार फडकरी बंद नाही. पण आता आपण जसं जिथं वातावरण आहे तसं बघून कीर्तन करावं. नाही तर सकाळी चर्चा निघते, रात्रचं महाराज काही बरोबर नव्हतं. वेळेचं भान ठेवून एकिरी आवाळ गच्च भरून आलं. 5 एकरचा ओढ राहिला. टेपणीने पेरणी केली. पाऊस याचा अंदाज दिसला. त्याला बारक्या कुळवाने कधी राशनी करायची नाही. रानसावडी म्हणतात आमच्याकडे, बरोबर? रानसावडीचा भाग म्हणून आपण 8 ते 10 वेळेचं भान ठेवून एकिरी डबल रिपीट न म्हणताना एकेरी प्रमाण घेऊन सिंगल चालीमध्ये आपण सेवेला पुण्यराम देऊ. धन्य आज दिवस झाला सोनियाचा विकली हे वाचा राम. आमोप जोडल्या पुण्याची राशी पारत्या सुखाशी नाही लेखा. आजचा दिवस आपला धन्य आहे महाराज. सोन्याचा दिवस आहे. वर्णन करता येत नाही एवढा मोठा आनंद कीर्तनामध्ये आहे. कीर्तनाने फायदाच आहे. कीर्तनाला आल्यानंतर कीर्तनामधलं एक वाक्य आपल्या कानावर जरा पडलं, एकच वाक्य कानावर पडू द्या, कोटी रुपयाचा फायदा आहे. असंच अमृत महोत्सव चालू होता. अमृत महोत्सव गाव सगळं अमृत महोत्सवाच्या निमित्ताने कीर्तनाला येऊ लागलो. 5 दिवसाचा उत्सव. सगळं गाव आलं. एक सावकार येत नव्हते. गावातले काही लोक म्हणले, चला सावकार चांगला असतंय कीर्तन ऐकण्यासारखं, चला तुम्ही पुढे. मी आलो. प्रचंड अशी गर्दी झाली कीर्तनाला.
पॅक जागा झाली. ते सावकार कीर्तनामध्ये यायला आणि कीर्तनकारची दृष्टी एक व्हायला गाठ पडली. आल्याबरोबर त्या सावकारने कीर्तनकाराला नमस्कार केले, महाराजांनी नमस्कार केले. सावकार यायला आणि कीर्तनकारच्या मुखामधून वाक्य निघालं, आलात या. आले. जिथं जागा आहे तिथं बसायला आणि कीर्तनकारच्या मुखामधून दुसरं वाक्य निघालं, बसलात बसा. बसले ते सावकार. त्या सावकारला वाटलं उगूच बसलो आपण कीर्तनात, आता अडकलो असं वाटलं. 5 मिनिटं बसले आणि त्यांना वाटावं पुन्हा उठावं. आता ते सावकार उठायला आणि कीर्तनकारच्या मुखामधून वाक्य निघालं, उठला उठा. उठून उभा टाकले ते सावकार. सावकारला वाटलं उठून उभा टाकण्यापेक्षा आपण घरला गेलं बरं. ते सावकार जायला आणि कीर्तनकारच्या मुखातून वाक्य निघालं, जाणार जावा. तुम्ही कोण जाऊ नका अजून. किती वाक्य झाले? 4. तुम्ही म्हणचाल महाराज माझ्याच का माग लागला, घाबरायचं. 4 वाक्य झाले. आलात या, बसलात बसा, उठलात उठा, जाणार जावा. 4 वाक्य. 4 वाक्य त्या सावकारच्या कानावर पडले. पण किती मिनिट कीर्तन ऐकली सावकारनी? 5 मिनिटच बसले असतील महाराज. 5 मिनिटच बसले सावकार. 5 मिनिटात त्या सावकारच्या कानावर हे 4 वाक्य पडले आणि तो सावकार घरामध्ये गेल्यानंतर झोपेत सारखं मुखाने बडबडायला चालू केले, आलात या, बसलात बसा, उठलात उठा, जाणार जावा. ही ताकद आहे कीर्तनाची महाराज. झोपेत सुद्धा बडबडायला चालू केले. आला त्या 20-25 चोरी करण्याकरता त्या सावकारच्या घरात यायला आणि ह्या सावकारला कीर्तनातलं पहिलं वाक्य आठवलं, आला त्या. चोर म्हणले आपण आलेलं सावकार नक्की बघितले म्हणून चोर खाली बसले. चोर खाली बसल्याबरोबर त्या सावकारला कीर्तनकाचं दुसरं वाक्य आठवलं. कोणतं? बसलात बसा. चोर म्हणले आपण बसल्याला बघितलं, उठून उभा टाकलेलं बरं म्हणून चोर उठून उभा टाकली. तिसरं वाक्य आठवलं त्या सावकारला कीर्तनकारचं, उठलात उठा. चोरे म्हणले आपण उठलेला बी सावकारनं आपण बघितले, आपण इथून पळून गेलेलं बरं. चोर पळून जात असताना 4थं वाक्य त्या सावकारला कीर्तनकारचं आठवलं, जाणार जावा. चोरावच्या हाताला काहीच लागलं नाही आणि सकाळ झाली. सकाळ झाल्याबरोबर स्वतः चोर होऊन त्या सावकारच्या घरी आले, सावकार आम्हाला माफ करा, माफ करा. सावकार म्हणजे तुम्ही काही गुन्हाच केला नाही, काही तुम्ही चोरीच केली नाही, तुम्हाला माफ करण्याचा प्रश्न काय नाही. म्हणले आम्ही रात्री आलेला बघितलो, बसल्याला बघितलो, उठल्याला बघितलो आणि पळून गेल्याला बघितलो, माफ करा. मग त्या सावकारच्या डोक्यामध्ये प्रकाश पडला, आपण 5 मिनिटं कीर्तन श्रवण केलो तर आपली लाखो रुपयाची चोरी टळली. हे अखंड आयुष्य आपण संतांच्या संगतीनं परमार्थ केलो तर जीवाचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून कीर्तन आहे. कलेवा माझी करावे कीर्तन, तेने नारायण. आमचं हित कथा कीर्तनामध्ये आहे, आमचं हित भगवंताच्या नामचिंतनामध्ये, आमचं हित भक्तीमध्ये आहे, आमचं हित आई वडिलांच्या सेवेमध्ये आहे. धन्य माता पिता तयाच्या कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरेक वाटी देवा विठोबा कुमार. वरदे हरी विठ्ठल
तयाचा हरेक वाटी देवा कन्या. आता कन्या कशा सगळ्या कुळी कन्या जनाई सारख्या, गिरजाई सारख्या, रुक्मिणी सारख्या, लक्ष्मी सारख्या, कानोपात्री सारख्या, सावित्री सारख्या कन्या, महान भगवत भक्त मीराबाई सारख्या कन्या. कुळी कन्या. पुत्र पुत्र ज्ञानोबरासारखे, निवृत्ती दादासारखी, सोपानासारखी, तुकोबरासारखी, शाहूजी सारखी, कानोब्बासारखी, नामदेवासारखी, नाथरायासारखी, चोखोबरासारखी, स्वामी विवेकानंदासारखी, छत्रपती शिवाजी महाराजांसारखी, संभाजी महाराजांसारखी. पुत्र कुळी कन्या पुत्र होते जे सात्विक तयाचा हरेक वाटी देवा. गीता भागवत, गीता भागवत ज्ञानोबानी ज्ञानेश्वर दिली, तुकोबानी गाथा दिला आणि नाथरायानी भागवत दिलं. गीता भागवत करीती श्रवण. भक्तीचे 9 प्रकार आहेत. 9 प्रकारापैकी करीती श्रवण, तुकोपर्यंत श्रवण. श्रवण ही भक्ती सगळ्यात श्रेष्ठ आहे. कीर्तन सांगणाऱ्यापेक्षा, टाळकऱ्यापेक्षा, गायकापेक्षा, वादकापेक्षा, चोपदारपेक्षा श्रवण करणाऱ्या मंडळीला पुण्य जास्त आहे. शास्त्र सांगतं श्रवण भक्ती आहे. गीता भागवत करीती श्रवण. अखंड म्हणजे खंड नाही, अखंड चिंतन. चिता, चित्त, चिंता आणि चिंतन. अनुस्वार दिलं अर्थ बदलतो, अनुस्वार काढलं अर्थ बदलतो. व्याकरणाचा भाग आहे. अखंड चिंतन. चिंतन करा. चिंता करावं का चिंतन करावं? चिंतन करा, चिंता नाही.
माणसाला जन्माल्यापासून मरेपर्यंत 32,000 रोग आहेत. शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधी ठार, नाही पवित्र शरीराशे. 32,000 रोगाला तज्ञ स्पेशल डॉक्टर उपलब्ध आहेत, पण चिंता नावाच्या रोगाला डॉक्टरच नाही. मग तुकोबा सांगतात चिंता करू नका, चिंतन करा, पण कुणाचं करा? अखंड चिंतन विठोबाचे करा. 33 कोटी देवाचा अकेला कांड ब्रह्मांड भगवान परमात्मा पूर्णंगी, त्या विठोबाचं चिंतन करा. तुका म्हणे माझं घडो त्यांची सेवा. सेवा कोण कुणा सेवा करावी? भक्ताने देवाची सेवा करावी, मुमुक्षाने सद्गुरूंची सेवा करावी, मुलाने आई वडिलांची सेवा करावी, नोकराने मालकाची सेवा करावी, बायकोनं नवऱ्याची सेवा करावी का नवऱ्यानं बायकोची करावी? तुमचं कसं आहे? बायको वेगळं आणि पत्नी वेगळं. बायको म्हणजे मालक येण्याच्या अगोदर पोट भरून जेवून पांघरून झोपते, तिचे नाव बायको आहे. आणि पत्नी म्हणजे मालक येऊन जेवण केल्याशिवाय तोंडात पाणी घेत नाही, तिचं नाव पत्नी. आता आपला पण तपास आपल्या काय ते. तुका म्हणे पतिव्रता तिची देवा बरी सत्ता. हो, अशी एक धर्मपत्नी झाली जिजाबाई. सामान्य धर्मपत्नी होती. तुकोबाचं लग्न 2 बायका झाल्या महाराज. पहिली रुक्मिणी दम्याच्या घरी गेली, देवा घरी गेली. जिजाबाई सोबत लग्न झालं. सामान्य घरची नव्हती जिजाबाई. पुणे येथील गुळवे घराणं माहेर. भावाच्या घरामध्ये 3,500 एकर ऊस होता. टन नाही टन, 3,500 एकर ऊस. एवढ्या श्रीमंत घरची. आणि इथं घरात घरी मोडकिया बाजा, वरी वाकळच्या शेजा, काय करू उपचार, कोप मोडकी जर्जर, दरदरीत पाण्या मढी रांधलेल्या कन्या. काय होतं इथं घरात? काय सुद्धा नव्हतं. अशी अवस्था इथं घरात. कोण? जिजाबाईने पथ्य सांभाळलं. तुकोबाला कुठे गेले? घरात येऊन जेवण केल्याशिवाय, तुकोबाला पोट भरून जेवण घातल्याशिवाय कधी मुखात पाणी घेतले नाही. मग जिजाबाईच्या पायात काठा मोडल्याबरोबर देवाने गुरख्याचा अवतार घ्यावा लागला. जन्म आणि अवतारामध्ये अंतर आहे. जन्म हे पूर्वक्रमाधीन आणि अवतार हे स्वतंत्र स्वच्छामय आहे. म्हणून सेवा, पत्नी म्हणून सेवा करा, भक्त म्हणून सेवा करा. तुका म्हणे माझे घडू त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. कुळी कन्या पुत्र होते सात्विक, तयाचा हरिक वाठी देवा. ज्ञानोबरायचं भजन होईल. वेळेमध्ये भान ठेवून आपण अधिक वेळ न घेताना खूप मोठा आनंद आहे. जीवनात एक वेळेस असा कार्यक्रम प्राप्त होतो महाराज, मुलं चांगली जन्माला आली तर. आणि मुलं जन्माला चांगली नाही आली, आई वडिलांचा अमृत महोत्सव होतच नाही. संतती जन्माला चांगली आली की आई वडिलांचं आयुष्य वाढतं. मानवाला आयुष्य किती आहे? नामदेव महाराज सांगतात, हिरण्यकश्यपूला 15 अब्ज 60 कोटी 30 लक्ष 10,000 700 वर्ष 3 महिने आयुष्य होतं. चांगदेवाला 1400 वर्ष जीवन काही साध्य केलं. ज्ञानोबराने किती आहे? 22 वर्ष. तुकोबा आहे 42 वर्ष, नामदेव आहे 82 वर्ष, संत तुळशीदास 126 वर्ष. आम्ही किती वर्ष जीवन जगलो याला विशेष होत म्हणून महत्व नाही. आम्ही जन्माला येऊन काय केलो? उळे कन्या पुत्र होती जे सात्विक, दयाचा हरेक वाटी देवा. म्हणून आमच्या आदरणीय हरिभक्तपणात बारगुळे गुरूंचा उद्धार झाला महाराज. कुटुंबाचा उद्धार. दिवाळी साजरी झाली. एवढा मोठा आनंद, एवढा मोठा उत्सव. अहो खर्चा गौण आहे. धनाच्या पाठीमागे, पुण्याच्या पाठीमागे धन आपोआप लागतं महाराज. तुकोबा म्हणतात संपदा सोहळा न आवडे मला लागला टकळा पंढरीचा, किंवा न लगे मुक्ती धन संपदा शांत संग देई सदा. बरं, एवढा मोठा आनंद हे वैकुंठामध्ये स्वर्गामध्ये नाही, ते आनंद मृत्यू लोकांमध्ये आहे. म्हणून सत्वगुणीचे सुपुत्र, 2 सुपुत्र अमोल बारगोळे आणि कल्याण बारगोळे, 2 मुलावाने अमृत महोत्सवाच्या निमित्तानं हा 5 दिवसांचा उत्सव सोहळा आयोजित करून एक अमृत ब्रह्मरस सेवन करण्याची संधी तुम्हाला मला प्राप्त केली. आणि या ठिकाणी मला यायचा योग. आता आमचं ऋण अनुबंध कसं आहे? मी पंढरपूर दादांच्या फडामध्ये असतो. धोंडोपण दादांचा फड तुम्हाला माहिती आहे, चंद्रभाईच्या कल्ला. आदरणीय आमचे आप्पा कोळपे आप्पा, आत्ता झाली ती धाराशिवकडे आली.
ते कृषी खात्यामध्ये होते. आता त्यांची खूप मोठी स्टोरी आहे, मी त्या विषयात जात नाही. ते आम्हाला एकदा चिटकलेलो लोहसंबासारखी. कधी वाकरीच्या रिंगणाची त्यांनी वारी चुकवली नाही. पंढरीचा सप्ताह कधी 19 वर्ष पूर्ण होत आली, पंढरपूरच्या सप्त्यामध्ये कधीही खाडं पडू दिले नाहीत. आणि त्यांची जावाई सगळी परिवार पाहुणे परिवार महाराज सप्त्यातल्या पंगती दिवशी श्रीमान काकासाहेब रायबान, हल्ली मुक्काम पुणे आहे त्यांचा, सगळे त्यांची बारगुळे गुरुजी, रायबान परिवार, कोळपे परिवार, त्यांचे संबंध निष्ठ मित्र नातेवाईक मोठ्या आवडीने उत्साहानं 4-5 गाड्या, 40-50 कुटुंब येऊन दादांच्या फळामध्ये पंगत घालतात. पंगत तुपाशिवाय पंगत नाही 12 महिने, एक दिवस नाही 12 महिने तुपाशिवाय पंगत नाही. आता तूपच का तुम्ही म्हणसाल, संत कोणाला म्हणायचं? ज्याने चंद्रभागेच्या पाण्याचं तूप केलं त्याचं नाव संत आहे. 2 मिनिटात मी कीर्तन संपवतो, तुपाचा विषय निघाला म्हणून तुम्हाला सांगतो. पंक्तीला तूप कमी पडलं, वैकुंठवाशी धोंडोपंडारा साहेबांनी सांगितलं रिकामी घागर घ्या आणि चंद्रभागेचं पाणी भरून आणा. भक्तांनी रिकामी घागर घेतली, चंद्रभागेचं पाणी भरून आणलं, दादासाहेबांच्या पुढे ठेवलं. दादासाहेबांनी चंद्रभागेच्या पाण्याच्या घागरीला हाताचा स्पर्श केल्यावर प्युअर तूप झालं आणि वारकऱ्याला वाढ झाली. आम्ही प्युअर तुपाच्या घागरीला हात लावतो, प्युअर पाणी होईल आमच्या हातात, हे आमचे हात. म्हणून 12 महिने तुपाशिवाय पंगत नाही. तुम्ही कधी पंढरपूरला या, दाराच्या फळामध्ये 12 महिने तुपाशिवाय पंगत नाही. तुम्ही म्हणतात 50-100 लोक, हजारो लोकांची पंगत असते, हजारो. आता तिथले जेवणाचे नियम, कपडे बनेल सुद्धा चालत नाही महाराज, हे तुम्हाला माहिती आहे, काही विषय नाही. म्हणून 18-19 वर्ष झाली काकासाहेब रायबान, बारगुळे परिवार, कोळपे परिवार मोठ्या आवडीनं पंगत करतात. बरं, परमार्थाची आवड. आपणच्या घरामध्ये विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती स्थापना झाली, पण उमरग्यामध्ये आता इथे पण झालेली आहे. आता त्यांना पांडुरंगानीकडे धाराशिवकडे गोरोबा काकांनी बोलवून घेतली. उमरगा परिसर सगळा हळहळ झाला. त्याने सेवानिवृत्त होऊन इकडे येत असताना महाराज का प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेमा विना नाही समाधान. कोळपे अप्पानी कोळपे परिवाराने आगळं आणि वेगळं प्रेम संप्रदायाच्या माध्यमातून परिसरातल्या लोकांना दिलं होतं. पण त्यांच्यामुळे या ठिकाणी तुमचं सर्वांचं दर्शन झालं, मी माझं भाग्य समजतो. आणि असं सदैव चिरंजीव बारगुळे गुरुजींचे अमोलजी बारगुळे आणि कल्याणी बारगुळे यांच्या हातून असंच सत्कार्य सदैव घडत राहावं. त्यांच्या कुटुंबाचा कुळाचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. 42 पिढ्याचा उद्धार होतो. म्हणून ज्ञानोबरायचं भजन घेऊन ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराजा माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, शरदचंद्रजी महाराज बिराजदार जे.के. उमरगा ते फडकरी आहेत. आत्ताच सांगितलं की दादांच्या फळावरचा फडकऱ्यांचा नियम असतो 2 तासापेक्षा जास्त कीर्तन असते, तसं नियमानं पडेल डबलचा आहे, बरोबर आहे. कार्यक्रम आणि कार्यक्रमाची रूपरेषा पाहता महाराज काही मंडळी दररोज पाहुणे झाला या ठिकाणी आले असतात. बाहेरून येणाऱ्या सर्व पाहुण्यांचा बारगुळे परिवारांच्या वतीनं आणि रुईवर भजनी मंडळाच्या वतीनं हार्दिक स्वागत. दररोज काही मंडळी की ज्या माणसांना बाहेर निघता येत नाही अशी मंडळी सुद्धा या ठिकाणी गुरुजींचा मित्र परिवार, शिक्षण वर्ष सुभाषदादा गोळगे, सुब्रह्मण्य पाटील, नलवडे गुरुजी, म्हणजे भोईटे सर, पवार सर, फार 80-85-80 वर्षाची माणसं आहेत. पण खूप या सोहळ्याच्या निमित्तानं प्रेमी 5 दिवस म्हणजे 3 दिवस झाला दररोज निघते
आणि त्याच्याही पलीकडे अनेक मंडळी आहेत, काही बाहेरून आलेली माणसं आहेत. त्यांचं हार्दिक स्वागत आमची दिंडी सोहळा माघवारीला जात असतो. हरिभक्त पारायण धन्यकुमार शेडगे महाराज रोपळे कराडकरांच्या फडावरचे आहेत आमचे भाऊ, आणि भाऊही या ठिकाणी आवर झाले. भाऊ आमची दिंडी गेल्यानंतर भाऊ वरी या ठिकाणी इकडे या भाऊ. इतकी मूर्ती आहे की त्यांच्या घरी दिवाळी साजरी करतात आणि त्यांना आमंत्रण मिळालं. हरिभक्त पारायण गुरुवर्य वारकुळे गुरुजी यांचे 75 वर्षानिमित्त अमृत महोत्सव सोहळा ते रोपळेहून या ठिकाणी येते. खूप खूप वारकरी प्रेम करणारी, तसेच अनेक भजनी मंडळी या ठिकाणी, धाराशिवहून आलेली भजनी मंडळ, बाहेरून भजनी मंडळ आलेली, गावातील भजनी मंडळ दररोज नित्य नियमानं, तसेच गावातून येणारे श्रोते मंडळी जे भजनी मंडळच नाही तर दररोज नित्य नियमाने या ठिकाणी सेवा करण्यासाठी हाती लावतात येतात. त्या सर्वांचं हार्दिक हार्दिक असणारा स्वागत. साक्षात या ठिकाणी आमचे गुरुवारी हरिभक्त पारायण बारमुळे गुरुजी आता त्यांना उपमा देण्यासारखी जे 3 दिवस कीर्तन असणारा नाम सोहळा त्यांच्या जीवनात साजरा होत आहे. आता उद्याचा दिवस आहे तो आमच्या गावात अमावस्या असते, अमावस्याचं कीर्तन असते आणि अमावस्याच्या कीर्तनामुळे खंडोबाच्या मंदिरात कीर्तन होणार. उद्या एक दिवशी उद्या या ठिकाणी तरुण मुलं असणार मनोगत गुरुजींच्या याच्यावर काही विचारधारा मांडणार आहेत आणि परवाच्या दिवशी एक कीर्तन होऊन सांगत आहोत. परवाच्या दिवशी उद्याची कीर्तनाची जेव्हा हरिभक्त पारायण मधुकर महाराज निंबाळकर गावात होईल आणि हे गुरुजीचा आदेश असतो, नेम आले गुरुजीच्या मना मी सांगत असतो ते देव कोणाचे चाले ना. 8ला म्हणजे 8लाच कीर्तन चालू करणे, 8च्या पुढे टाळकरी आल्याला चालत नाही. नेमच हा देव आहे. आणि जगद्गुरु तुकोबाराच्या अभंगाच्या युक्तीप्रमाणे त्यांना धन्यता देण्याच्या योग्य आहे. आणि ते तुकोबारा सांगतात, धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी, जे दयाळू असतात ते धन्य, उपकार करतात ते धन्य. आणि या वाटचाल करणारे आमच्या गुरुवर्य गुरुजी अख्खी गाव त्यांच्यावर प्रेम करते. बाहेरून गावात आलेले भजनीवर प्रेम करतात. महाराजांना साष्टांग दंडवत. महाराज सुद्धा गुरुजींच्या प्रेमास्तव येऊन आणि गुरुजींच्या मुलाबद्दल गुरुजीबद्दल तुम्ही म्हणता बरोबर आहे, मुलं सुद्धा कुळे कन्या पुत्र व तिचे साधिकनी म्हणतो जगी ऐसा बाप व्हाव. आधी बाप कधी धन्य आहे. मुलं तर आहेतच, पण बाप जगी ऐसा बाप व्हावा, त्याचा वंश मुक्तीस जावा. धन्य माता पिता. आणि या अभंगावर सुंदर प्रकारची वेळ केली आहे. आता या ठिकाणी जी मंडळी बाहेरून आली स्वागतासाठी त्यांना मी आमंत्रित करणार आहे. ती मंडळी एक 10 मिनिटं या ठिकाणी स्वागत करतील आणि त्याच्यानंतर आपलं माऊलीचं आपलं चाल आणि कीर्तनाची सांगता होईल. पहिल्यांदा हरिभक्त पारायण शरदचंद्रजी महाराज विराजदार गुरुजींना पूर्ण आहेर पररे हरी श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. कुंडली कवरले हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. यांच्या वतीनं संपूर्ण भरपेवरावा आहे. तुकामणे महाराज
तरी माझ्या देवा पार नाही. कुळी कन्या पुत्र होते जे सात्विक त्याचं हरिक वाटी देवा कीर्तन शिवा संपले. आजच्या कीर्तनाकरता संबंध ग्रामस्थ बांधवांनी भाविक भक्तांनी इष्टमित्र पाहुणी मंडळी टाळकरी गायक वादक सुंदर असे तरुण तरुणदार मृदंगाचार्य उत्तम असे कीर्तनकार हरिभक्त परायण तानाजी महाराज भोटे हरिभक्त परायण मधुकरजी महाराज कीर्तनकार सुद्धा उत्कृष्ट. तो 2 आवा 2 बोवा 2 जावा 2 हाट 2 भट 2 हालगट कधी जमते तास. ज्येष्ठ हरिभक्त परायण जगन्नाथ महाराज मला कळलं होतं भुईबारमध्ये हे इथं कमीत कमी 5-6 कीर्तनकार मंडळी तज्ञ अभ्यासू पाठीकरी ज्येष्ठ मंडळी आहेत आमची सगळी आदरणीय आमची बारगुळी गुरुजी सगळ्यांची मार्गदर्शक सुंदर असे मृदंगाचार्य सुंदर असे नियोजन झालं. सर्वांना धन्यवाद देतो. झाले कीर्तन शिव भगवान परमात्मा पण चैन्यापूर या ठिकाणी कीर्तन शिवेला पूर्ण पायाच्या प्रसादी काही बोलेलो विनोदी मज क्षमा करणे संते नेव्हे अंग बतुक्ती नव्हे हा उपदेश तुमचे बडबडलो शेष तुमचे कृपेचे पोषणे जन्मोजन्मी तुका म्हणे धर जय जय विठाला जय जय विठाला आपुलेले करू वेढे वापुडे उत्तरे नाही उच्चारिला अधिकार मी आपुला तुका म्हणे ज्ञानेश्वरा राठा माया मी कीर्तना ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम झाले समाधान तुमचे देखील चारण आता उठावे श्रीमंत सुरवाडी गपणे थे सापडले तुका म्हणे भोग गेला निवाडीला करोणी आरती आता वाढो श्रीपती आज पहा पहावो सगळा पुण्यवंत तुम्ही बाळा तुका वाहे काळी उभा सन्निध जवळी प्रेम सप्रेमारती गोविंदासी ओ भारती विलोचना बाळा प्रौढाने मुग्धा ओवाळती परमानंदा नामा म्हणे केशवासी दे कोणी राही युगे 28 विटेव मागे रुक्माये पुनलिकाचे भेटे परब्रह्मालिका धरणीवाडी भीमा देव पांडुरंगा माई तुळसी माळा गळा कर ठेवून कटी अशी पीतांबर खसून लाट देव सुरवार निते ती भेटी गरुडा हनुमंत सन्मुख राती देव हल्दीची भक्तजन येते चंद्रभागी माझी नारी दर्शन हेळा मात्र दया होय मुक्ती विश्वासी नमली व भरो वाळती देव 27 योगी सत्यपूर नगरी नावर्णविता यार अखंड रासो पूजा विसरी सुख संगती विषय मावळले अनुभव घेता ससुर भेट जय देव जय देव जय देव वाळू तुझ्या सुर
विठे अनुभव घेतात म्हणून देव केवळ जाणे देव ज्ञान राजा व्हावी माझी आस मागणी ते हृदय आहे पांडुरंगा या संदाशिने नवे ही समजली अनेक तुझ्याकडे आता उदारतो होय बाय संताचे हो. तसेच या कार्यक्रमासाठी आवर्जून गेल्या 3 दिवसापासून आमच्या हरिभक्त पारायण अवघ्या महाराष्ट्रभर हा सोहळा दाखवण्यासाठी माऊली पांचाळ या नावाने चॅनल आहे आमच्या करजखेडचे चॅनलवाले आणि गेल्या 3 दिवसापासून दररोज या ठिकाणी येतात. हार्दिक त्यांचं स्वागत. तसेच सुंदर